नमस्कार मित्रो. जम्मू काश्मीर येथील पुलगामा या पर्यटन स्थळावर जो आतंकवादी हल्ला झाला आणि त्या आतंकवादी हल्ल्यानंतर जे काही समाजामध्ये एक संतापाची चीड निर्माण झाली आणि संतापाची चीड, कुटुंबियांचे आक्रोश, जनतेमध्ये झालेला म्हणजे संताप, एक प्रकारचं झालेलं भय आणि हे सारं सुरू असतानाच ह्या घटनेचं राजकारणही सुरू केलं गेलं. म्हणजे भारतामध्ये या देशामध्ये कुठलीही घटना घडली की त्याचं आपण राजकारण केलंच पाहिजे का? इतकी दुर्दैवी घटना असताना त्या कुटुंबियांचे आसवांचे पाठ थांबलेले नाही, त्यांचं रक्तही अजून वाळलेलं नाही, त्यांना अजून भावपूर्ण श्रद्धांजली वाहून झालेली नाही. तोवरच सोशल मीडियावर एक प्रकारचं बातम्या पसरायला सुरू झाल्या. अनेक विचारधारा तिथं कार्यरत झाली. उन्होंने जात नहीं पूछी, उन्होंने प्रांत नहीं पूछा, उन्होंने भाषा नहीं पूछी, उन्होंने सिर्फ धर्म पूछा. धर्म विचारून जर त्यांनी गोळ्या घातला असेल तर त्या प्रवृत्तीचा आपण निषेध केला पाहिजे. त्यांना शोधून कठोरात कठोर शासन केलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं शासन करायला पाहिजे की त्या दहशतवाद्यांनाही दहशत वाटली पाहिजे की भारतामध्ये जर अशा पद्धतीचं आपण कृत्य करू गेलो तर आपली खैर नाही. ही धडे आपण अतिरेकांना दिले पाहिजे. पण आपण करतोय काय की आम्ही जे राजकारण करतोय ते किती सोयीचं आहे आणि विरोधक जे राजकारण करत आहेत ते कसं चुकीचं आहे. म्हणजे जेव्हा जो काही अटॅक होता तो अटॅक फक्त त्या पुलगामाच्या पर्यटकावर नव्हता. त्यांनी काही जणांचे पती, काही जणांची कुटुंबे, काही जणांचा मुलगा, काही जणांचा करता धरता माणूस घरातला हिरावून नाही निघा, तर त्यांनी प्रत्येक घरातला एक भारतीय हिरावून घेतला आहे. आपल्या भारतावर ते अटॅक केलेला आहे. आणि जेव्हा भारतावर अटॅक होतो, आपल्या देशावर अटॅक होतो, तेव्हा साऱ्या देशानं एक होऊन एका सुरात त्यांना जाब विचारला पाहिजे, एक संघ राहिलं पाहिजे आणि एकजुटीनं या आलेल्या प्रश्नाला आपण समोर गेलं पाहिजे. अतिरेकी हल्ला का करतात? ते का अतिरेकी म्हणजे ते का लुटुपुटीचा खेळ करायला आलेले नव्हते, ते जीवा उदार होऊन आलेले होते. त्यांचे पण हेतू काय होते? त्यांचे पण हेतू हेच असतात की तो देश अशांत झाला पाहिजे, त्या देशामध्ये अराजकता माजली पाहिजे आणि त्या देशामध्ये दहशत निर्माण झाली पाहिजे आणि त्यांना देश अशांत करायचा आहे, त्या देशामध्ये अराजकता माजवायची आहे आणि त्यांना त्या काश्मीरमध्ये दहशत पसरवायची आहे. हे जर अतिरेकाचे उद्देश असतील तर आपलं भारतीयांचं काय कर्तव्य आहे की आम्ही तुमच्या भ्याड हल्ल्यांना घाबरत नाही, आम्हाला कोणी अशांत करू शकत नाही आणि तुमच्यासारख्या असल्या फुसक्या हल्ल्यानं आम्ही अराजकता माजून देणार नाहीत. तर हम सब एक है चा नारा देणं आवश्यक आहे. तर जाती, पाती, वर्ण, द्वेष, प्रांत विविधता भारतामध्ये आहेच आणि हे सारं घेऊन आपण देश घडवत आहोत, देश पुढे घेऊन चाललेला आहोत. हे सारं घडणं, हे सारं आपल्यासोबत राहणारच आहे. जे आपलं एक अंग आहे देशाचं, ते आपण त्याचा त्याग करू शकत नाही. त्या साऱ्यांना बरोबर घेऊन आपल्याला चालायचं आहे, परंतु त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं राजकारण केलं नाही पाहिजे. जर कोणी हिंदू म्हणून कोणी गोळ्या घालत असतील तर त्यांचा उद्देश हाच आहे की हा भारत देश अशांत झाला पाहिजे, इथं अराजकता माजली गेली पाहिजे आणि त्याच्यातून त्यांची पोळी भाजणार आहे. अतिरेकांनी त्यांचे हेतू साध्य करण्यासाठी हल्ला केलेला आहे, परंतु त्या हल्ल्याचं भांडवल करून म्हणजे जे काही मिलिटरीची क्षमता आहे, देशाची क्षमता आहे, त्या क्षमता म्हणजे माझीच कोणाची तरी क्षमता आहे अशा पद्धतीचे दाखवून आपण राजकारणाचं भांडवल करून आपणच आपले इमले रचत राहायचे आणि शुद्ध राजकारण राहायचं. ही गोष्ट फार चिंता देणारी आणि फार संतापजनक आहे. अशा शूद्र जीवांचा कीव करावीशी तेवढी कमी आहे. वास्तविक पाहता हिंदू आणि मुस्लिम भारतामध्ये नवीन नाही, पण आपल्याला जर कोणी मुस्लिम इथं असतील आणि ते जर कुठल्या देशाला
कुठल्या आतंकवाद्याला, दहशतवाद्याला मदत करत असतील तर त्यांना सुद्धा ठेचून काढायचं काम आपलंच आहे. पण हल्ला झालेला आहे, ते पाकिस्तानचे आहेत किंवा त्याचे काही तपशील आपल्याकडे आलेले नाही. हे खचितच आहे की तिथले जे काही काश्मीरी लोक आहेत त्यांनी कुठल्या तरी आमिषाला बळी पडून, कुठल्या धाकाला बळी पडून किंवा कुठल्या विचाराच्या प्रभावाखाली जाऊन आतंकवाद्याला मदत केलेलीच आहे. कारण त्याशिवाय हा हल्ला होत नाही. पण अशा भ्याड हल्ल्याने किंवा अशा कुठल्या कारवाईने आपण व्यथित नाही झालं पाहिजे. आणि आतंकवाद्याचा उद्देश आहे की हिंदू आणि मुस्लिम याच्यामध्ये भेद करा, तुम्ही याच्यात दंगली करा, तुम्ही भांडत राहा. का? आम्हाला तुमच्या देशाची शांतता पाहत नाही, तुमच्या देशाची समृद्धी पाहत नाही, तुमच्या देशाचा विकास पाहत नाही, तर आम्ही भुके कंगाल आहोत. हे त्यांना सांगायचंय. हे त्यांचं गाणं आहे, त्यांची व्यथा आहे. ती व्यथे त्या हेतून त्याने आक्रमण केलेलं आहे. त्याच्यामुळे आपलं पण हे काम बनतं की कुठलाही हल्ला झाला तो पूर्ण देशावर हल्ला असतो. जात, धर्म, प्रांत, भाषा हे आमचे भेद आहेत, हे आमच्या देशामध्ये राहतील. त्याच्यावर आमचं राजकारणही रंगल, पण तुम्ही आमच्या देशाच्या वाटा जायचं नाही, आमच्या देशावर अटॅक करायचा नाही. हम सब भारतीय आहोत, हाच संदेश आपण दिला गेला पाहिजे. पण जे करून दुर्दैवानं इथं विरोधी पक्षातूनही काही मुस्लिम धार्जिण्या प्रकारचं राजकारण केलं गेलं की मुस्लिमांचं आपल्याला कसं तरी म्हणजे तुष्टीकरण करता येईल का त्या हल्ल्याच्या माध्यमातून, अशा प्रकारचे काही वक्तव्य विरोधी पक्षातनं पण काही झाले. आणि सत्ताधारी पक्षातही हिंदुत्ववादाचा पुरस्कार या हल्ल्याच्या होताना अधिक तीव्र केला गेला, अधिक गडद केला गेला. आणि हीच आपली सर्वांची दुर्दैवी गोष्ट आहे. आणि म्हणून आपण एक माणूस म्हणून आणि एक भारतीय म्हणून भारतीय एकात्मतेचं, अखंडतेचं जे काही आपलं स्वप्न आहे आणि ते जे काही आपलं कर्तव्य आहे, त्या कर्तव्याशी प्रामाणिक राहून हम सब एक है हाच नारा देणं ह्या क्षणी तरी योग्य आहे. आणि तेच नरेंद्र मोदी पंतप्रधानांनी स्तुती केलं. माननीय पंतप्रधान महोदयांनी आपल्या भाषणामध्ये हा जो अटॅक आहे हा अटॅक भारतीयावरच आहे अशाच प्रकारचा त्यांच्या भाषणात उल्लेख केला. त्यांनी कुठेही अटॅक हिंदूवर आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही. जरी अतिरेकाने हिंदू म्हणून जरी अटॅक केलेला असला तरी त्यांचा उद्देश हिंदूवर अटॅक करायचा नाही, त्यांचा उद्देश भारत अशांत करण्याचा आहे, भारतामध्ये दुही निर्माण करण्याचा आहे. आणि म्हणून त्याला उत्तर आपण एक संघानं दिलं पाहिजे, संघटित होऊन दिलं पाहिजे, हे त्याचं उत्तर आहे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारचं एकत्र होऊ, एकी करू, तेव्हाच समोरच्याला दहशत निर्माण होईल. आणि त्या लोकांना कठोरात कठोरी कारवाई केली पाहिजे. आणि अशा पद्धतीची कारवाई केली पाहिजे की दहशतवाद्यांना सुद्धा पुन्हा भारताच्या नदीला जायला दहशत तयार झाली पाहिजे, की त्यांना वाटलं पाहिजे आपण जर भारताच्या नाही लागलो तर आपले काही खैर नाही. अशा प्रकारे हीच प्रत्येक भारतीयांची भावना आहे